सशक्त स्त्रीची भूमिका केली मुलीची भूमिका स्ट्रॉंग वुमन. पुढची पण भूमिका तुम्ही अशी स्ट्रॉंग वुमनची करणार का? मला असं वाटतं की स्ट्रॉंग वुमन म्हणजे हे पिवळं पितांबर म्हणण्यासारखं, कारण विमेन आर स्ट्रॉंग, आर स्ट्रॉंग. आणि माझं म्हणणं एवढंच आहे सगळ्यांना की आपण दुय्यम स्थान घेतलेलं जनरली ह्या पितृसत्ताक समाजाला आवडतं. स्वतः प्रत्येकीमध्ये काहीतरी खासियत असते, काहीतरी शक्ती असतेच असते, ती ओळखावी. स्वतःसाठी पण काहीतरी पण बाकीच्यासाठी करत असते. स्वतःला इतकं दुय्यम देणं थोडंसं स्वतःला महत्त्व द्यायला शिकायचं. दोन्ही लाडके विषय, महिला आणि तो त्यामुळे. आणि क्रीडा खेळायला कोणाला आवडतं. मला फार कौतुक वाटतं की स्त्रियांना बाहेर काढून घरातून त्यांच्या रुटीनमधून खेळायला भाग पडतं. हे नॉर्मल खेळ नाही, पैठणीचे खेळ नाही, पैठणीच्या आमिषाने खेळलेले नाही. कारण मी बऱ्याच ठिकाणी फिरत असते, तर मी असं ऐकलं की गेल्या 1-2 महिने या स्त्रिया रोज मैदानात उतरून प्रॅक्टिस करतात. तर मला इतकं अमेझिंग वाटतं. कारण असा विचार खरंच फार क्वचित कोणीतरी करत असेल की नेहमी आपल्याला असं वाटतं खेळ इज इक्वल टू लहान मुलं, खेळ इज इक्वल टू पुरुष. खेळ स्त्रिया खेळणार आहेत. आणि ठिकठिकाणून मला असं वाटतं 9 पंचायतीमधून जवळपास 900 बायका, प्रत्येक पंचायतीतनं 100-100 बायका पार्टिसिपेट करतात. दिस इज अमेझिंग. आणि सगळ्यांना खूप महत्त्वाचं आहे. खरं का म्हणून साजरा करायचा? आमचा प्रत्येक दिवस आमचाच असतो. म्हणजे काही गरज वाटत नाही. ठीक आहे, एखाद दिवस आपण त्या निमित्ताने एकमेकांना एम्पावर करतो, काही सांगतो. पण मला असं नेहमी वाटतं की वुमेन्स डे रोज असायला असतोच. आणि तो कुठल्या अर्थाने तर स्त्रियांनी ना दुसऱ्या कोणावरती अवलंबून राहण्यापेक्षा आपणच एकमेकींना मदत केली पाहिजे. आणि आपली गर्ल गँग स्ट्रॉंग असली पाहिजे कुठल्याही आडीनडी. अशा काही मैत्रिणी जरूर प्रत्येकीला असायला पाहिजे जिथे अत्यंत अनकंडिशनल प्रेम मिळतात. तर मनातलं सगळं सांगता येईल, तिथे एक आधार मिळेल, मायेचा स्पर्श मिळेल. अशा मैत्रिणी प्रत्येकीला असायला मिसेस आली पण हे विषय प्रकर्षाने मांडून स्त्रीवर आहे. वर्षानुवर्ष होताना नकळत होत गेलेला हा अन्याय जो आहे त्याच्याबद्दल वाच्यता केली जाते 3 संगीतमध्ये, पण अशा तुरळकच. टेलिव्हिजनमध्ये अजूनही मला थोडंसं रिग्रेसिव्हच वातावरण, सहनशील स्त्रीचीच कधीतरी जास्त छाप आहे करायच्याबद्दल असं वाटतं. किंवा स्त्रीचं जे नातं दाखवलं जातं ते बऱ्याचदा खूप जास्त अनहेल्दी आणि कटकारस्थानवाले. तर तशा नसतात स्त्रिया, एकमेकींना मिळून ठेवणाऱ्या आणि एकमेकींना सपोर्ट करणाऱ्याही असतात. त्या तर महिला दिन नारी शक्ती क्रीडा महोत्सवाबाबत आपली प्रतिक्रिया काय असेल? आजचा जो या ठिकाणी मुर्जीमध्ये क्रीडा महोत्सव महिलांसाठी, त्या अशा उपक्रमाचं महत्त्व तुम्हाला काय वाटतं? तुम्ही एक अभिनेत्री, संगीतकार आणि इथले आमदार जी आरोलकर इथले आमदार जी आरोलकर जे अत्यंत लोकप्रिय आहेत आणि वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. तर हा महिलांसाठी क्रीडा महोत्सव हा मला खूप युनिक वाटला. कारण मी ठिकठिकाणी इव्हेंटच्या निमित्ताने फिरत असते, महिलांना भेटत असते. पण क्रीडा स्पर्धा बहुतांशी मुलांच्या बॉईजच्या पुरुषांच्या बघितल्या गेल्या. पण ह्या उपक्रमामुळे आज स्त्रियांना खेळण्याची संधी मिळते. आणि खेळ म्हणजे पैठणीचे खेळ, ॲक्च्युली मैदानी खेळ. कुतुतू आहे, मला खो खो आहे, कबड्डी आहे. आणि मी खूप एक्सायटेड आहे. कारण मला असं वाटतं की बऱ्याचदा स्त्रियांच्या बाबतीत असं होतं की लग्नानंतर खेळ मागेच पडतो. शाळेच्या एजमध्ये खेळलेले असतात, कंपल्सरी असतं. तर काही जणीच त्यातल्या खेळ हा एक करिअरचा भाग म्हणून निवडतात आणि तेही लग्नानंतर, मुलं बाळं झाल्यानंतर मागे पडतात. पण आज त्या महिलांना प्रोत्साहन मिळते. कारण खेळ हा अत्यंत नॅचरल इन्स्टिंक्ट आहे. त्यातनं मिळणारा जो आनंद आहे, त्यातनं येणारी जी मजा आहे, ती मला असं वाटतं आत्तापर्यंत स्त्रियांची फक्त मंगळागौरीच्या खेळांपर्यंतच सीमित राहिली होती किंवा आपली पोरं खेळत असतील त्यांना टाळ्या वाजवण्यापुरतंच राहिली होती. पण स्त्रियांना आज मैदानावर उतरवलं हे माझ्यासाठी खूप खूप कौतुकास्पद असेल. दुसरा प्रश्न तुम्हाला असेल, महिलांसाठी क्रीडा आणि सशक्तीकरण यांचा परस्पराशी काही संबंध आहे असं आपल्याला वाटतं? अर्थातच मी म्हटलं तसं की खूप जास्त. खेळासाठी जशी शारीरिक शक्ती लागते तशी मानसिक शक्ती लागते. ती स्त्रियांमध्ये असतेच असते. कुठेतरी अनेक वर्षांच्या दाबलेल्या भावभावना असतात त्याला वे आऊट खेळाच्या रूपातून मिळू शकतो. कारण आपण जिंकण्यासाठी खेळत असतो.
आपण खेळासाठी खेळतो, तो जो आनंद असतो तो कुठल्याही फिजिकल ॲक्टिव्हिटीमधनं जो मिळतो तो मला वाटतं स्त्रिया घरगुती कामांमध्ये किंवा रोजच्या रुटीनमध्ये मिस करत असाव्या, जो आज त्यांना मिळतो. आपण आई कुठे काय करते या मालिकेद्वारे ना पूर्ण ग्रामीण भागात, गावागावात, घराघरात पोचलेला आहात आणि प्रत्येक तो प्रश्न पडतो. खरंच म्हणजे आई काय करते असं विचारण्यापेक्षा आई काहीच करत नाही का असा प्रश्न निर्माण होतो. या व्यतिरिक्त, अभिनय व्यतिरिक्त इतर कोणत्या गोष्टी करण्याची आपणास आवड आहे? अभिनयाव्यतिरिक्त मी खूप काय काय करते. मला वाचनाची आवड, संगीत, मी गाते, संगीत देते, संगीत ऐकते, गाण्यात रमते आणि फिरायला आवडते खूप. नवीन लोकांची गप्पा मारायला खूप आवडते. ठिकठिकाणी जाऊन त्यांच्या स्टोऱ्या ऐकायला खूप. गोव्यात तुम्ही प्रथमच आलात का यापूर्वी? मी यापूर्वी 2दा-3दा येऊन. गोवा कसा वाटला तुम्हाला? गोवा अरे काय बोलायचं, गाऊनच सांगते. काचूच्या रानात झिमड पाऊस, उन्हाळ हल्लड वारा, नारळी पोफळी शिरल्या फळी, वाळूत चांदण चुरा, वाळूत चांदण चुरा. वा, सुंदर.